तू जो मिलाच्या मागच्या भागामध्ये, तुझा मुलगा अजूनही तुझ्यावर किती प्रेम करतो. त्याने आपले आणि त्याच्या आईचे दुर्दैवी जीवन आठवून डोळे मिटले. पुढचा भाग. रत्ना सिंग रायजादा. अहो, तिची जी सुंदर सौंदर्य होती त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही. ती आतून एक देवदूत होती. ती काही सामान्य मुलगी नव्हती, ती एक महत्वाकांक्षी स्त्री होती. पण त्या काळात स्त्रियांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी क्वचितच मिळत असे. लग्न करून कुटुंबाच्या वारसाला जन्म देण्याचे फक्त स्वप्न त्यांना पाहण्याची परवानगी होती. आणि रत्नाच्या पालकांनाही तिच्यासाठी तेच हवे होते आणि घाईघाईने युती शोधू लागले. रत्नाने तिच्या वडिलांकडे विनंती केली आहे की तिला कधीतरी द्या. फक्त त्याने तिचे ऐकले होते. कसलीही चौकशी न करता घाईघाईने तिचे लग्न एका मुलाशी ठरवून दिले. रत्नाला लग्नाची कधीच इच्छा नसली तरी तिने तिच्या आईवडिलांसाठी होकार दिला. एंगेजमेंट झाली, हळदी, मेहंदी सगळं झालं आणि ती त्याच्या सोबत वेदीवर बसली होती तेव्हा अचानक कुठूनही पोलीस घुसले आणि त्याला कुठल्यातरी प्रकरणात ओढले. सगळ्यांनाच धक्का बसला आणि तिच्या दुर्दैवाचा शाप दिला. रत्ना सर्वांच्या दयाळू नजरेने आणि शब्दांनी उद्ध्वस्त झाली. तिला स्वतःला खोलीत ठेवण्यास भाग पाडले गेले जेणेकरून कोणीही तिला कोणत्याही प्रकारे दुखवू नये. तेव्हा अरविंद मलिकच्या नावाने तिच्यावर तुफान जोरदार तडाखा बसला. शौर्य आणि सुभद्रा मलिक, लखनौच्या राजघराण्याने आपल्या मुलासाठी रत्नाचे हात मागितले. या अनपेक्षित प्रस्तावाने देवयानी आणि तिच्या पतीला धक्काच बसला. प्रत्येक दुःखातून मुक्त होण्याच्या घाईत त्यांनी पुढचा विचार न करता प्रस्ताव स्वीकारला. रत्ना यांना पुन्हा हा प्रस्ताव स्वीकारणे भाग पडले. एक मुलगी किती लढाई लढू शकते. आईवडिलांसमोर झुकण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तिने अरविंद मलिकशी लग्न केले आणि त्या घरची सून म्हणून शीशमहलमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. नवविवाहित जीवन, पत्नीवर सर्व प्रेमाचा वर्षाव करणारा पती, हेच रत्नाला वाटले. तिच्या लग्नाला 3 वर्षे झाली. जेव्हा तिने त्यांना त्यांचा वारस दिला नाही तेव्हा त्यांचे खरे हेतू हळूहळू दिसून येऊ लागले. अरविंद मलिकला रत्नाबद्दल कोणतीही भावना नव्हती आणि त्यांना त्यांच्यासोबत झोपलेल्या इतर महिलांची लालसा होती. ट्रॉफी पत्नी म्हणून तिला या घरात आणले गेले. तिने अरविंदशी आपले लग्न का केले याबद्दल तिला शंका होती आणि ती देखील जेव्हा तिला कळली तेव्हा त्याने तिच्याशी लग्न केले कारण ती सुंदर होती. तिला फक्त त्यांच्या वारसांसाठी त्या घरात आणले होते. तिखट वास्तव चेहऱ्यावर उमटल्यावर ती सुन्न झाली. जेव्हा तिने मलिक कुटुंबासमोर सर्व काही उघड केले तेव्हा कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही आणि त्यांना काहीही फरक पडत नाही असे म्हणून ते टाळले. जणू तिचं आयुष्य त्यांच्यासाठी एक थट्टाच आहे असं वाटत होतं. पण रत्ना ही नवऱ्यावर बसून रडणारी स्त्री नव्हती. तिने त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच तिच्या प्रेग्नन्सीच्या बातमीने तिच्या आयुष्यात धक्कादायक घटना घडली. ती तिच्या पहिल्या मुलासह गरोदर होती आणि मलिक कुटुंब त्यासोबत चंद्रावर गेले असे म्हणणे ही नवीन बातमी नाही. रायजादा कुटुंबियांनी येऊन तिला जुळवून घेण्याचा सल्ला दिला आणि भविष्यात अरविंद बदलेल. दुसरा कोणताही पर्याय नसताना रत्ना गप्प बसली. तिला तिच्या अविश्वासू पतीची आठवण करून देणारे बाळ कधीच नको होते. पण तिथेही ती अपयशी ठरली कारण मलिकने तिला खोलीत कोंडून ठेवले. अरविंदने तिला कधीही माणूस म्हणून वागवले नाही कारण तिने सर्वांसमोर त्याचा अपमान केला. त्याने तिला शिवीगाळ करून वाईट वागणूक दिली. जसजसे महिने उलटले तसतसे रत्ना तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलावर प्रेम करू लागली. ती त्याच्याशी बोलली, त्याच्यासमोर रडली आणि जेव्हा तो तिच्या पोटात जाऊ लागला तेव्हा तिला आनंद झाला. आणि तिची प्रतीक्षा संपवून तिच्या मुलाचा जन्म तिला जीवनात आवश्यक असलेले सर्व आनंद देऊन झाला.
तिचं जग त्याच्या भोवती फिरू लागलं. तिने प्रेमाने त्याचं नाव अर्णव ठेवलं. आपल्या आईच्या विश्वाचा केंद्रबिंदू बनलेल्या छोट्या अर्णवने आपल्या छोट्याशा कृत्याने तिला खुश केले. तो सोन्याच्या चमच्याने जन्माला आला. अरविंद चंद्रावर होता कारण त्याला ह्यूर आला आणि त्याने त्याचे लाड केले. अर्णव त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर प्रेम करत मोठा झाला. त्याचे दादा, दादी, पप्पा. पण या सगळ्यात त्याची मम्मी त्याची आवडती होती आणि तो एक परीक्षा जगत होता. त्यांच्या अर्णवसमोर रत्ना कोणीही हात लावला नाही किंवा आवाजही काढला नाही. किमान त्यांनी मलिक खानच्या एकमेव वारसाला नाराज केले. त्याची इच्छा प्रत्येकाची आज्ञा होती. जसजसा तो वाढत गेला तसतसे त्याचे रत्नावरील प्रेमही वाढत गेले. शौर्य मलिक यांचे निधन झाले आणि अरविंद मलिक यांनी सर्व गोष्टींची जबाबदारी घेतली. अर्णव 15 वर्षांचा होता आणि त्याच्या वडिलांचा वाढदिवस होता. तो त्याच्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी 12 वाजेपर्यंत उत्सुकतेने वाट पाहत होता आणि तो त्याच्या आईवडिलांच्या खोलीत डोकावून गेला फक्त त्याच्या जागीच उभा राहण्यासाठी. त्याचे पप्पा त्याच्या आईला केसांनी धरून होते. पुढच्याच क्षणी त्याने तिला जोरात चापट मारली की ती जमिनीवर पडली. रत्ना यांनी त्याच्याशी वाद घालत धमकी दिली. तो पुन्हा तिला खूप मारायला लागला. त्याच क्षणी त्याच्या वडिलांबद्दलचे सर्व प्रेम हवेत नाहीसे झाले. आपल्या आईला स्पर्श करून तिला दुखवण्याचे धाडस करणाऱ्या माणसाचा तो तिरस्कार करत असे. अरविंद मलिक बाहेर गेला आणि अर्णव हळूच आत गेला आणि आईच्या खांद्याला स्पर्श केला. त्याला बघून रत्ना अंतराला धक्काच बसला. त्याने आपल्या आईला त्याच्या मार्गाने तोंड दिले आणि त्याचे वडील किती नीच प्राणी आहेत हे त्याला समजले. तो ओरडला आणि आईला सुचवले की त्यांनी बाहेर जावे. रत्ना उलथापालथ हसली आणि तिला म्हणाली की एकदा तो अभ्यास पूर्ण करून त्याच्या पायावर उभा राहिला की ते हे नरक सोडू शकतात. तिने त्याला आधी स्वतंत्र व्हायला सांगितले. त्या दिवसापासून तो अभ्यासाचे नाटक करून आईशिवाय सर्वांपासून अलिप्त राहिला. अरविंदशी भांडण झाल्यावर त्याची आई त्याच्यापासून लपून रडत असल्याचे त्याने पाहिले आहे. पण ती कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा मुलगा तिला जे समजत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. अरविंद मलिक आणि सुभद्रा मलिक आपल्या आईला आजारी पडताना पाहून अर्णवमधील संयमाचा शेवटचा धागा तुटला तेव्हा काही महिने गेले. ज्यांनी त्याच्या मम्माला मारण्याचे धाडस केले त्या प्रत्येकावर त्याने आरडाओरडा केला आणि तिला त्याच्या खोलीत नेले. सुभद्रा मलिकला धक्का बसला आणि अर्णवला सर्व काही कळल्यामुळे अरविंद घाबरला. दुसरीकडे अर्णवने त्याच्या आईला सांगितले की त्यांनी हे नरक सोडण्याची वेळ आली आहे कारण तो मोठा होईपर्यंत आणि तिला या ठिकाणाहून दूर घेऊन जाईपर्यंत तो थांबू शकत नाही. रत्ना आपल्या मुलाकडे संमिश्र भावनेने पाहत होती. तिला तिच्या मुलाने उत्तम जीवन मिळावे अशी तिची इच्छा होती आणि तिला समजले की लक्झरी ही त्याच्या जीवनात आवश्यक असलेली गोष्ट नाही. अर्णवला चांगल्या वातावरणाची गरज होती आणि तिला खात्री होती की शीशमहल हे ठिकाण नाही. त्यामुळे आपल्या मुलाचा हात धरून तिने धाडस करून घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिचे डोके उंच धरून आणि तिच्या मुलाचे हात धरून ती शीशमहालमधून बाहेर पडली. घरातील रहिवाशांना धक्का बसला. सुभद्राने तिला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण रत्ना कुठेच थांबली नव्हती आणि तिला वाटलं तरी अर्णवने तिला तसं करू दिलं नाही. ती जवळच्या गावात राहायला गेली आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाशी कधीच संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. अर्णव हा एकच कुटुंब तिला हवा होता. तिने जवळच्याच एका फर्ममध्ये छोटीशी नोकरी करून अर्णवला जवळच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत जॉईन केले. आपल्या मुलाला एवढी जिद्द कुठून मिळाली हे रत्नाला समजलेच नाही. अर्णव मलिक हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आणि मखमली पलंगावर पालथी घातला.
पण त्याच्या आईच्या स्वातंत्र्यासाठी तो त्या एका खोलीच्या घरात राहत होता जो शीशमहलच्या बाथरूम समोर काहीच नव्हता. तिने त्याला मागितलेल्या गोष्टींशिवाय दुसरे काहीही खाताना पाहिले नाही. पण आता त्याच्या आईला जे परवडेल ते त्याने आनंदाने खाल्ले. त्याच्या मखमली रजाईशिवाय तो कधीच झोपत नाही आणि आता तो आरामात जमिनीवर झोपला, जणू त्याला आयुष्यभर त्याची सवय झाली होती. कदाचित तिने तिच्या मुलाला कमी लेखले असेल. अर्णव अमनला त्या शाळेत भेटला. अमन हा अनाथ होता जो जवळच्या एका अनाथाश्रमाने वाढवला होता. तो शिकण्यात खूप धडपडत होता आणि सुरुवातीपासूनच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला असल्यामुळे अर्णवने अमनला अभ्यासात मदत केली आणि दोघेही कायमचे चांगले मित्र बनले. अमनने रत्ना मासी म्हणून हाक मारायला सुरुवात केली आणि तिच्यात एक आई सापडली. आई मुलगा जोडीचे आयुष्य चांगले झाले. पण तिचा नवरा तिला शांततेत जगू देईल का? त्याने आणि सुभद्राने तिला अर्णवला परत शीशमहलला पाठवण्याची सर्व प्रकारे धमकी दिली. मग त्यांचं अर्णववर तितकंच प्रेम होतं की या बाईसमोर पडण्याचा त्यांचा अहंकार होता. फक्त त्यांनाच माहीत होतं. त्यांनी अर्णवला सोबत नेण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच मनोहर घटनास्थळी दाखल झाला आणि मलिकच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात नेले. 2 ते 3 सुनावणीनंतर रत्नाने अरविंदपासून घटस्फोट घेतला आणि अर्णवचा ताबा मिळवला आणि तिने मलिकच्या कुटुंबाला अर्णवपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देखील मिळवला. तिने कायदेशीररित्या तिचे आडनाव बदलले आणि त्यामुळे अर्णव मलिक अर्णव सिंग रायजादा झाले. 2 वर्षे रत्ना आणि अर्णव सोबत त्यांचे आयुष्य आनंदाने जगत होते. अर्णव त्याच्या आईचे पुरेपूर मनोरंजन करत अधिक खोडकर झाला आहे. तो एक चांगला दिवस होता जेव्हा अर्णव शाळेतून परतला आणि त्यांचा शेजारी त्याच्या आईचा अपघात झाल्याचे सांगण्यासाठी त्याच्या दारात थांबला होता. अर्णव धावतच त्याच्या आईला दाखल असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला. ते डॉक्टर काय बोलत आहेत ते त्याला समजले नाही आणि त्याने मामाला बोलावले. मनोहर देवयानीसह त्या दवाखान्यात धावत गेला. अर्णवने रडत त्यांना परिस्थिती सांगितली. रत्ना यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केल्याने त्यांना मोठा धक्का बसला. मनोहरकडे त्यावेळी इतके पैसे नव्हते. आपल्या आईला कसे वाचवायचे हे समजताच अर्णव खुर्चीवर कोसळला. त्या अंधारलेल्या परिस्थितीत तो फक्त एका प्रकाशाचा विचार करू शकत होता. अरविंद मलिक. शेवटच्या आशेने अर्णवने अरविंदला फोन केला आणि रत्ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचे सांगितले. अरविंद हॉस्पिटलमध्ये आला आणि अर्णवने त्याला पाहताच त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला त्याच्या आईबद्दल सांगितले. आणि अर्णव अरविंद शौर्या मलिकच्या क्रूर बाजूचा साक्षीदार असेल असे कोणाला वाटले असेल. अरविंद त्याच्या समोर बसला आणि अर्णवला त्याची आई जिवंत हवी असेल तर परत शीशमहलला परत येण्यास सांगितले. अरविंदने त्याला सांगितले की तो त्याच्याकडे परत यायला तयार असेल तरच तो त्याला पैसे द्यायला तयार आहे आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडण्यास तयार आहे. रत्ना त्या किशोरवयीन मुलाच्या निरागसतेचा खून करून त्याने अर्णवसमोर असा क्रूर व्यवहार केला. तो विसरतो की तो स्वतःच्या मुलाला काय त्रास देत होता. अर्णवने जर आधी वडिलांचा तिरस्कार केला होता तेव्हा त्याने त्याचा तिरस्कार केला होता. तो ओरडला आणि त्याला मारला की आईला सोडून परत येणार नाही. अरविंद हसला आणि हॉस्पिटलमधून निघून गेला. दिवस सरत गेला आणि रत्नाची परिस्थिती नाजूक झाली. अर्णवला काय करावं कळत नव्हतं. कल्पना करा की त्या क्षणी कोणीही किती दडपणातून जात असेल आपल्या प्रियजनांना त्यांच्या आयुष्यासाठी झगडताना पाहून. त्याच्या आईचा जीव त्याच्यासाठी या जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचा होता आणि त्याने अरविंदला पुन्हा फोन केला आणि त्याला सांगितले की जर अरविंदने त्याच्या आईला वाचवले तर तो परत येईल.
अरविंदला त्या क्षणी जग जिंकल्यासारखं वाटलं आणि त्याचा प्लॅन पूर्ण होण्याआधीच रत्नाने अर्णवला या जगात एकटा सोडून शेवटचा श्वास घेतला. अर्णवचा संसार थांबला. तो ओरडला आणि तिला परत येण्याची विनंती केली पण ती आली नाही. रत्नाच्या छोट्याचे किती नुकसान झाले याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. अर्णवने कोणाशीही बोलण्यास नकार दिला. सुभद्राने त्याला परत आणण्याचा प्रयत्न केला पण सर्व निष्फळ झाले. जेव्हा कोर्टात अर्णवने न्यायाधीशांना धमकी दिली की मी एकतर आत्महत्या करेन किंवा त्यांच्याबरोबर गेल्यास त्या हरामींना ठार मारीन, न्यायाधीशांनी त्याच्याकडे घाबरून पाहिले आणि त्याच्या मानसिक आरोग्याचा विचार करून अर्णवची कोठडी मनोहरला देण्यात आली. मनोहर त्याच्या कुटुंबासह दिल्लीला स्थायिक झाला आणि अर्णवला सोबत घेऊन त्याचा बांधकाम व्यवसाय सुरू केला. मनोहरने तिघांना शाळेत प्रवेश दिला पण अर्णवने कुठेही जायला नकार दिला. त्याला कोणावर अवलंबून राहायचे नव्हते. त्याऐवजी त्याने काम करणे आणि कमाई करणे निवडले. मनोहरने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचा प्रयत्न करत होता. अर्णवसिंग रायजादा सर्वांनी त्याला जेवढे समजायचे त्यापेक्षा जास्त हट्टी आहे. मनोहरने त्याचा प्रयत्न थांबवला आणि काही काळ त्याला सोडून जाण्याचा विचार केला. लहानपणापासूनच डिझायनर बनण्याचे आकर्षण असल्याने अर्णवने अशा ठिकाणी काम केले जेथे त्याला डिझायनिंगचे ज्ञान मिळू शकले आणि तो हळूहळू शिकला. सर्वजण हसले जेव्हा 20 वर्षांचा मुलगा त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जासाठी बेकडे गेला. त्याची जिद्द बघून मनोहर थक्क झाला आणि त्याने फक्त अर्णवने मागितलेल्या जामिनाच्या कागदपत्रावर सही करायची एवढीच कृती केली. त्यानंतर त्याने रात्रंदिवस काम करून त्याची आणि स्वतःची तब्येत बिघडवताना पाहिले आहे. एके दिवशी तो त्याच्या कामानिमित्त लखनौला गेला आणि अमन त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी करत असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. तो अमनला घेऊन दिल्लीला गेला आणि आकाश ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथे त्याने प्रवेश घेतला. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स प्रमाणे अर्णव सिंग रायजादा यांनी स्वतःला राखेतून उठवले आणि AR तयार केले ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अभ्यास पूर्ण करून अमनने अर्णवला त्याच्या कामात सामील करून घेतले आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना तोंड देत त्याच्या पाठीशी उभा राहिला. अर्णव प्रसिद्धी मिळवून पैसे कमवू लागला. त्याला काही वर्षे लागली तरी अर्णव सिंग रायजादा एक यशस्वी उद्योगपती ASR बनले. अरविंद मलिक यांचे निधन झाले तेव्हाही त्यांनी कधीही शीश महलमध्ये पाऊल ठेवले नाही आणि कोणत्याही प्रकारचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. प्रत्येकजण त्यांना जे हवे ते गृहीत धरू शकतो आणि नरकात तो त्यांना शाप देईल. त्याच्या मामाने जे काही केले होते त्यासाठी त्याने शांतिवन विकत घेतले आणि मनोहरला त्याच्यासोबत राहण्याची विनंती केली. आज तो जे काही आहे त्याबद्दल कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याचा आदर करत असे. त्याने AR सुरू केल्यानंतर 10 वर्षे झाली आणि तेव्हाच कुशी चित्रात आली. अर्णवला कधीच लग्न करायचं नव्हतं आणि त्याचा त्यावर विश्वासही नव्हता. पण त्याच्या नानीनं तिची त्याच्या आईशी तुलना करण्याच्या चुकीच्या मज्जातंतूला हात घातला. त्याने आधीच एक रत्ना पाहिली आहे आणि ती कुणालाही घालायला तयार नव्हती, निदान त्यामुळे नाही. त्याला तो आधीच अपराधीपणाने दररोज मरत आहे की त्याच्या एका वेळेवर होणे त्याच्या आईला वाचवले असते. कुशीला हो नाही म्हटलया अपराधीपणात तो जगायला नक्कीच तयार नव्हता. त्यामुळेच त्याने तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. त्याने लग्नाला होकार दिला असला तरी त्याने आपल्या आईचे मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधायला नकार दिला. कदाचित प्रत्येकाला ते मंगळसूत्र वाटत असेल पण ते त्याच्या आईला शिक्षा करण्याशिवाय दुसरे काही नव्हते आणि ते दुसऱ्याला कधीच द्यायचे नाही. ते फक्त त्याच्या लाडक्या आईचे आहे म्हणून त्याने ते आजपर्यंत आपल्याकडे ठेवले आहे. आयुष्याने त्याला त्याची क्रूरता दाखवली आहे आणि किशोरवयीन खोडकर अर्णवला रातोरात जबाबदार बनण्यास भाग पाडले आहे आणि स्वतःला ASR बनवण्यास भाग पाडले आहे.
आता सर्वांना आशा होती की अर्णव इतरांसारखे सामान्य जीवन जगेल, सर्व आघात सहन करून तो आनंदी जीवन जगेल. धन्यवाद. कथेचा भाग 14 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.